पुढची बातमी पाहूयात। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारामध्ये पडझड झालेली आहे। सेन्सेक्स 1000 पेक्षा जास्त अंकांनी कोसळलेला आहे, तर निफ्टी देखील 250 पेक्षा जास्त अंकांनी खाली आलेली आहे। आत्ताची ही शेअर बाजारामधून अपडेट समोर येते। आठवड्याचा पहिलाच दिवस आहे आणि या पहिल्याच दिवशी शेअर बाजारामध्ये पडझड झाल्याचं दिसून येत आहे। सेन्सेक्स हा 1000 पेक्षा जास्त अंकांनी कोसळलेला आहे, तर निफ्टी देखील खाली आलेली आहे। 250 पेक्षा जास्त अंकांनी निफ्टी ही सध्या खाली आहे। खाते देशातील युद्धाचा आज 31वा दिवस। अमेरिका आणि इस्रायलचा इराणवरती बॉम्बवर्षाव, तर इराणचा इस्रायलच्या अनेक शहरांवर क्षेपणास्त्र हल्ला। खर्गा आयलँड ताब्यात घेण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा विचार। इराणचं तेल क्षेत्र ताब्यात घ्यायचंय, ट्रम्प यांची पोस्ट। तर खर्गा आयलँडमधूनच इराणचं 90% तेल निर्यात होतं। इराणमध्ये राजवट बदल आहे, नवे राज्यकर्ते एकदम वेगळे, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। सत्ता पालटासाठी आम्ही 2 आठवडे पुढे आहोत, असंही वक्तव्य। रुपाली चाकणकरांच्या आज चौकशीची शक्यता। खरातच्या शिवनिका संस्थेच्या आजी माजी सदस्यांची चौकशी होणार। चाकणकरांना देखील एसआयटीचं समन्स। सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक तुषार दोशींना भोवलं। सक्तीच्या रजेवरती जाण्याचे आदेश। अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्याकडे पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी। नवी मुंबईतील 10वी पास तरुणाकडून 12 महिलांचं लैंगिक शोषण। लग्नाचा आमिष दाखवत अत्याचार। शास्त्रज्ञ डॉक्टर अधिकारी असल्याची बतावणी केली। ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची आज बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर पहिलीच बैठक। स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडींचा उद्धव ठाकरे आढावा घेणार। मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त आजच ठरण्याची शक्यता। विद्यमान आयुक्त भूषण गगराणी 31 मार्चला होणार निवृत्त। अश्विनी भिडे, संजय मुखर्जी, असीम गुप्ता, मिलिंद म्हैसकर यांची नावं आयुक्त पदासाठी चर्चेत। मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी गुड न्यूज। म्हाडाची 2640 घरांची लॉटरी। आजपासून अर्ज नोंदणीला सुरुवात। इटलीमध्ये 12 टन किटकॅट चॉकलेटची चोरी। पोलंडला निर्यात होणारा कंटेनर आणि ट्रक 1,13,000 चॉकलेट गायब। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.